छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। कागदपत्री महायुतीकडे बहुमत आहे, मात्र निकाल काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। महायुतीकडून भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट विरुद्ध मवियाकडून उबाठाचे उमेदवार गणेश लोखंडे अशी लढत होती आहे। जवळपास या मतदारसंघामध्ये 98.90% मतदान झालंय। संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या मतमोजणीला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे। आपण पाहतो की छत्रपती संभाजीनगरच्या औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये ही मतमोजणी होत आहे। पोलिसांचा प्रशासनाचा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर कागदावरचं जे मतदान आहे ते महायुतीकडे अधिक आहे, त्यामुळे कुठेतरी महायुतीचं पारडं या संपूर्ण निवडणुकीमध्ये जड असल्याचं बोललं जात होतं। आणि अर्थात वरिष्ठ नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या बैठका, मित्र पक्षांशी संयुक्त बैठकांनंतर ज्या नाराजी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला। क्रॉस वोटिंग टाळण्याचा प्रयत्न देखील त्यांनी अनेक बैठकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून केला। या सगळ्या परिस्थिती पाहता याशिवाय बहुसंख्य मतदान हे महायुतीचं अधिकाधिक असल्यामुळे त्यांच्या उमेदवाराचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात आहे। साधारण 2 ते 2.5 तासामध्ये मतदानाचा कौल बाहेर येणं अपेक्षित आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।